नमस्कार. तर सगळ्या माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर लग्नातला ब्लाऊज मला अजूनही बसतोय. अजिबात मिसमॅच वाटत नव्हता. तर पटकन तयार झाले आणि पूजा करायला गेले. तर गुजरातमध्ये ना ब्राह्मण काका आपल्याकडून विधिवत पूजा करून घेतात. अर्धा तास तरी ही पूजा चालते. आपल्याकडे कसं असतं ना, आपण स्वतःच जातो, पूजा करतो आणि वापस येतो. तर तसं इथे नसतं. त्यानंतर घरी आले. माझं एक पार्सल आलं होतं. तर फोटो फ्रेम मागवल्या होत्या, पण याची साईज खूप मोठी आले होते. माझे फोटोची साईज छोटे आहे. त्यानंतर मी याला घ्यायला गेले स्कूलमध्ये. अजूनही पूजा चालूच होते आणि ह्याचं तर चाललं होतं योगा डे असल्यामुळं माझा असा फोटो काढ, तसा फोटो काढ. त्यानंतर रात्री आम्ही बर्थडेसाठी आलो. काकांचा बर्थडे होता. तर आमच्या इकडे ना वटपौर्णिमेला सकाळी उपवास करायचा, पूजा करायची वडाच्या झाडाची आणि घरी येऊन जेवण करायचं असं असतं. तुमच्याकडे कसं असतं नक्कीच कमेंट करून सांगा. तर मस्त दणक्यात आम्ही काकांचा बर्थडे साजरा केला. तर हा कुर्ता माझ्यावरती कसा दिसतोय ते सुद्धा कमेंट करा. आणि बऱ्याच जणांच्या कमेंट येत होत्या की नऊवारी साडी चांगली दिसत नाही, तर ते पण सांगा. चलो, बाय बाय.